नमस्कार. घरोघरी बनवला जाणारा शिरा कधीकधी कोरडा होतो किंवा चिकट होतो. असे होऊ नये म्हणून परफेक्ट प्रमाण कसे घ्यावे हे सविस्तरपणे सांगितले आहे. त्यामुळे नवीन शिकणारेही 10 मिनिटात कमी तुपात परफेक्ट, मऊसूत व रसरशीत शिरा बनवतील. शिरा दिवसभर मऊसूत राहण्यासाठी आपण इथे एक साहित्य वापरले आहे. दाणेदार शिरा बनवण्यासाठी एका पातेल्यात 2 कप पाणी, 1 कप दूध गरम करूया. ह्यात थोडेसे केशर ऑप्शनल आहे. दुधामुळे कमी तूप वापरूनही शिरा मऊसूत होतो व दिवसभर मऊसूतच राहतो. हे पाणी गरम होण्यासाठी बाजूच्या गॅसवर ठेवूया आणि रवा भाजून घेऊया. दाणेदार शिरा बनवण्यासाठी अर्धा कप साजूक तूप घेतले आहे. हे कढईत ओतूया. ह्यातील थोडेसे तूप बाजूला काढून ठेवूया. हे पुढे सांगितले आहे. तूप वितळल्यावर त्यात बदामाचे काप हे 1 मिनिट तळून घेऊया. शिरा बनवण्यासाठी कढई जाड तळाची घ्यावी. आता काजूचे काप, मनुके, चारोळी, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते घेऊ शकता. ड्रायफ्रूट्स नाही घातले तरीही हा शिरा चवीला खूप छान होतो. ड्रायफ्रूट्स तळल्यामुळे शिरा खाताना चव छान येते. काजू व बदामाचे मोठे तुकडे केल्यामुळे शिरा छान दिसतो. हे तळले आहेत, काढून घेऊया. आता ह्याच तुपात एक सिक्रेट साहित्य घालूया. त्यासाठी आपण 1 छोटा चमचा बेसन पीठ घेतले आहे. ह्याने शिऱ्याचा रंग व चव अजून वाढते, खमंगपणा येतो. बेसन पीठ भाजले आहे. आता ह्यात 1 कप बारीक रवा. गॅसची फ्लेम लो आहे. रवा सतत हलवावा, त्यामुळे तो व्यवस्थित भाजेल. हा 200 ग्रॅम आहे. बारीक रव्याचा शिरा छान होतो, मऊसूत व लुसलुशीत होतो. इथे आपण जेवढा रवा तेवढेच तूप असे प्रमाण घेतले नाही. रवा गरम तुपात भाजला तर शिरा चिकट होत नाही, टेक्स्चर छान येते. हा कच्चा राहिला तर शिरा चिकट होतो. इथे अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे रवा जास्त भाजला तर शिऱ्याची चव व रंग बिघडतो. त्यामुळे रवा जळणार नाही ह्याची काळजी घ्या. रवा व बेसन पीठ व्यवस्थित भाजले आहे. रंगही बदलला आहे. भाजल्याचा सुवास येत आहे. रव्याला बदामी रंग आला आहे. आता गॅसची फ्लेम लो करूया. ह्यात आपण गरम केलेले पाणी व दूध थोडे थोडे करून घालूया. त्यामुळे ते हातावर उडणार नाही, हाताला चटका किंवा वाफ बसणार नाही. थंड पाणी घातले तर शिरा चिकट होतो. पाण्यात केशरचा रंग व सुवास उतरला आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शिरा छान शिजण्यासाठी ह्यावर 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटांनी झाकण काढूया. रवा मस्त फुलला आहे व शिराही छान शिजला आहे. पाणी आटले आहे. जर तुम्ही वेळ असेल तेव्हा रवा भाजून डब्यात भरून ठेवला तर तुम्ही 5च मिनिटात असा शिरा बनवू शकता. आता ह्यात 1 कप साखर घालूया. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर साखर पाऊण कप घालावी. सर्वांनाच मऊसूत व लुसलुशीत शिरा आवडतो. हा शिरा सकाळी नाश्त्याला, पाहुणे आल्यावर, जेवणाच्या ताटात स्वीट डिश म्हणून, जेवण झाल्यावर डेझर्ट म्हणून आणि पूजेच्या प्रसादासाठी बनवू शकता. साखर घातल्यामुळे हा आता थोडासा पातळ दिसत आहे, पण शिजल्यावर पुन्हा घट्ट होईल. इथे आपण 1 कप बारीक रवा, 1 कप साखर, अर्धा कप तूप, 2 कप पाणी व 1 कप दूध घेतले आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. ह्या प्रमाणानुसार पहिल्यांदा शिरा बनवला तरीही तो परफेक्ट होईल, मऊ व लुसलुशीत होईल. साखर विरघळली आहे. ह्यावर झाकण ठेवून 1 वाफ आणूया. 2 मिनिटांनी झाकण काढूया. पाहुण्यांनाही भारावून टाकेल असा स्वादिष्ट शिरा, तोही कमी तुपात. बाजूला काढून ठेवलेले थोडेसे तूप, वेलची पावडर अर्धा छोटा चमचा, चिमूटभर मीठ, तळलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करूया. ह्या तुपामुळे शिऱ्याला चव छान येते, त्यावर चमक येते. चिमूटभर मीठ शिऱ्याचा गोडवा अजून खुलवतो.
कमी तुपात देखील मऊ व दाणेदार शिरा झाला आहे. हा गरम किंवा थंड खाऊ शकता. शिऱ्याला टेक्स्चर छान आले आहे. मऊसूत व दाणेदार झाला आहे. दूध घातल्यामुळे हा शिरा दिवसभर मऊसूत राहतो. हा इतका छान दिसत आहे की बघूनच खावासा वाटत आहे. हा खूपच लुसलुशीत व रसाळ झाला आहे. कोरडा किंवा चिकट झाला नाही. तोंडात टाकताच विरघळतो. तयार आहे मऊ लुसलुशीत दिवसभर मऊसूत राहणारा गोड शिरा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.